नमस्कार मित्रमंडळांनो, मी तुमचा लाडका जय राणा स्वागत करत आहोत माझ्या यूट्यूब चॅनल जय राणा व्लॉग्स अँड एंटरटेनमेंटमध्ये. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज जी माहिती सांगत आहोत ती माहिती आहे आम आदमी विम्याविषयी. तर चला तर काय आहे ही योजना बघूया आपण या व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी, तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी योजना आहे. 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्ती यांचा या योजनेअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरविला जातो. या विम्याच्या रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे असे एकूण 200 रुपये प्रति लाभार्थी वार्षिक विमा हप्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरणा करण्यात येते. या योजनेत लाभार्थ्याला विम्यासाठी कुठलीही रक्कम भरावी लागत नाही. विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून त्याच्या वारसाला आश्वासित रक्कम 30,000 रुपये दिले जातात. तसेच सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 75,000 रुपये किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास 75,000 रुपये किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास 37,500 रुपये रक्कम भरपाई म्हणून लाभार्थ्याला दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थ्याच्या 9वी ते 12वी इयत्तेत शिकवणाऱ्या 2 मुलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून प्रति तिमाही प्रति मुलास 300 रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. आम आदमी विमा योजनेकरिता भूमिहीन किंवा 5 एकरपेक्षा कमी जिरायती व 2.5 एकरपेक्षा कमी बागायती शेती जमीन धारण करीत असलेली व्यक्ती भूमिहीन समजण्यात येते. आम आदमी विमा योजनेच्या शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वडिलांचा LIC ID आवश्यक असून ज्या विद्यार्थ्याच्या पालकाकडे LIC ID नसेल त्यासाठी मुख्याध्यापक, तहसीलदार, तलाठी यांनी तो प्राप्त करून घेतल्यास त्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे दावे तातडीने दाखल करतील. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी त्यांच्या नावाची नोंदणी आपल्या गावातील तलाठी तसेच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापिकाकडे संपर्क साधून विविध नमुन्यातील अर्ज भरून द्यावेत. याबाबत अधिक माहितीसाठी तालुक्यातील तहसीलदाराशी संपर्क साधावा. तर अशी होती ही माहिती मित्रांनो. तर कशी वाटली तुम्हाला माझी माहिती जरूर या व्हिडिओमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.